मॉर्निंग गाईस, आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस, उठलो आम्ही, फ्रेश झालो आणि ताईनं पोहे बनवले. आता बघा, गरमागरम पोहे, ते पण रेडी झाले, ती पण नाश्ता करत आहे. तर मी नाश्ता करतो आणि लवकरात लवकर ऑफिसला निघतो. आणि आज मंडे आहे, मंडेमुळे ट्रॅफिक आहे. यामध्ये गाईस मिरच्या ना फक्त डेकोरेशनसाठी असतात. मेन काम आहे शेंगदाण्याचं. हां हां, खाणारे खाते म्हणा, मला तर फक्त शेंगदाणे पाहिजे बाबा. काहीच नाश्ता झाला. आता आम्ही जातो ऑफिसला. आय कार्ड पण घातलं आहे. झालं का? जॅकेट पण घातलं. थंडी खूप आहे एकतर बाहेर गाईस, सो घालून तर जावंच लागेल, नाही तर थंडी. पुण्यामध्ये थंडी तर वाटते रे. ते तेलाचं देशील कुठे कूलरवर घे. चला निघतो गाईस आम्ही. गाईस कचरा पण फेकायचा आहे. पिझ्झाचा बॉक्स होता खालचा, कारण मी पिझ्झा खाल्ला. चला बाबा, लेट झालाय पहिले सेक्टर. इथंच 9 वाजले, त्याच्यात एक ट्रॅफिक. पुण्याची मंडेची ट्रॅफिक खूप भारी असते बाबा. बाय. बाप रे बाप गाईज, काय आज मंडेची ट्रॅफिक लय भारी होती बाबा. आता गाईज मी 9:36ला पोहोचलो आहे. 10 मिनटं लेट झालो आहे गाईज. चला मी आता तुम्हाला भेटतो लंच ब्रेकला. हां, जातो लंच ब्रेकला, भेटतो गाईज. आलो आहे ऑफिसपाशी. गाईज आम्हाला लंच ब्रेक झाला आहे, तो जेवायला चाललो आहे आता आम्ही. काही जेवणामध्ये मुंगाची डाळ आहे, चपाती आहे. तू काय आणलं रे? काय नाही आणला, भेंडी आणली. चला काही जेवण करूया. हळू घालू. शेव मेट्रो सिद्धांत लिफ्ट मध्ये कुठं आलं कस्टमर आहे काय म्हणतो माहिती फुलका. सो गाईज माझं जेवण झालं आहे. सो आता मी तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. 7:30 वाजता फ्लोअरवर जातो. गाईज ऑफिस झालं आहे, पण 7:30ला नाही सुटलं आहे गाईज असं ऑफिस. हा सुटला आहे. किती वाजता? हा माय गॉड, 8:40 गाईज. आज लेट सुटलं आहे ऑफिस. सो तेच काही नाही गाईज, घरी जातो. रोहिणीताई गेली आहे. रोहिणीताईला मी कॉल करून सांगितलं आहे की जा म्हणून घरी. ती घरी गेली आहे. आता काही नाही गाईज, मी पण जातो घरी. तिला फोन करून सांगितलं होतं मी की तू जा म्हणून घरी, मला वेळ लागणार. तेच सध्या कलेक्शन वगैरे नाही, त्यामुळे मॅडम लेट सोबत आहे. स्कूटी काढतो आणि जातो गाईज. चलो, मला स्टॉल बांधावं लागेल. धूळ वगैरे खूप आहे ना, ट्रॅफिक आहे. तर मी आज गाडी बघा, ह्या साईडनं पूर्ण ट्रॅफिक आणि ह्या साईडला मी टाकली आहे गाई स्कूटी. इकडून ह्या रस्त्याने चाललो आहे आता. गाईस पोचलो आहे घरी. आणि एवढं जास्त गाईस थंडी होती, जास्त थंडी बाहेर, म्हणून मी स्टॉल वगैरे बांधून आलो. चांगलीच थंडी आहे गाईस, पायाला पण वाचत आहे. परत जॅकेट वगैरे घालून आहे मी, तर तेवढी काय वाटत नाही. बट स्कूटीवरनं जास्त चालवताना खूप लागते. तर ताई बोलली होती की लाईट गेली होती आहे म्हणते. आता काय माहिती लाईट आहे की नाही. बाहेरचं तर चालू होते सगळे. बोल ना. घरी बसलं तर भारी वाटते. रोहिते, चला गाईस फ्रेश होऊन भेटतो मी. गाईस मी फ्रेश व्हायचं आहे. माझा झाडू मारून ना गाईस दिवस जातच नाही.
मी किती पण वाजता आलो तर मला झाडू मारून दिवा अगरबत्ती करायला खूप आवडते. एकतर काय माहिती बट हाय खूप वर्षापासून मला दिवा अगरबत्ती करायला आवडते. साफसफाई करून घरची करून घेतो मी, लवकर करतो. बघा मोमबत्ती लावली होती तिनं, आली आहे लाईट. ताईनं एक बॅग ऑर्डर केली आहे, टिफिन बॅग. कितीला? 120. बघा गाईस, वाव हां मी लिंक शेअर करते. छान घेतली आहे. ॲमेझॉन की फ्लिपकार्ट? मेशोवरून. बघा गाईस, टिफिनसाठी बॅग झाली तिला आता. मी तर गाईस फ्रेश झालो आहे आता. ताईनं मस्तपैकी गरमागरम वरण भात बनवला आहे. भात आणि वरण आहे तिथं. मस्तपैकी आता जेवण करतो आम्ही. ताईनं पहिलेच सांगून दिलं आहे की आज डाळ जमली नाही म्हणून. सो अशी डाळ झाली आहे म्हणते. आपल्याला काय पण भेटलं तर चालते गाईस. आणि ताईनं पहिलेच सांगून दिलं आहे गाईस की डाळ बरोबर जमली नाही म्हणून. सो पहिलेच ताईनं सांगितलं आहे डाळ अशी झाली आहे म्हणून. आपल्याला काय पण भेटलं चालते गाईस, फक्त पोटामध्ये जायला पाहिजे आणि पोट भरायला पाहिजे. तर जेवतो आता मी. थंडीमध्ये गाईस भांडे घासायच्या वेळेस पहिलेच एक तर थंड पाणी असते, त्याच्यामध्ये भांडे घासावं लागते गाईस. अवघड असते घासणं. माझे केस गाईस कशी झाले? हां, काल शॅम्पू लावले होते ना, थोडे स्मूथ झाले माझे केस. सो मंडेचा दिवस असा गेला आहे गाईस. मंडेला ट्रॅफिक खूप असते गाईस. जे पुणेमध्ये असेल ना त्याला माहिती आहे की मंडेच्या दिवशी ऑफिसमध्ये ट्रॅफिक. सो कसं आहे, भांडे घासून घेतो गाईस मी. हे गाईस माझं आवरून झालं आहे आणि आता वाजले गाईस 11:30. कामं वगैरे झाले आणि थंडीमध्ये गाईस भांडे धुवूशच नाही वाटत. एवढं थंडीमध्ये पाणी जे असते ना एवढं थंड असते ना, धुताच नाही ते. पूर्ण थंड थंड पाणी असते एकतर. सो गाईस आजचा ब्लॉग असा होता मंडेचा. मंडेचे ऑफिसचे कामं, घरचे कामं. सो असं आहे. तर गाईस मंडेचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू, म्हणजे मंडेच्या ब्लॉगमध्ये. सो माझ्या ब्लॉगमध्ये काही चुकी वगैरे दिसत असेल तुम्हाला तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा गाईस की माझी चुकी काय. का बरं की मला माहीत तर पडेल की मी ब्लॉग बनवतो, पण माझ्या ब्लॉगमध्ये चुकी काय आहे माझी. सो मला दिसत नाही, तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही फक्त कमेंट करून सांगा. मी दुरुस्त करणार माझी चुकी गाईस. मी माझ्या यानं पूर्ण प्रयत्न करेन. मी माझ्या यानं खूप प्रयत्न करत आहे गाईस ब्लॉगसाठी. डेली ब्लॉग टाकत आहे मी. आता कसं झालं आहे गाईस की मी असं विचार पण केलाय की नाही यार मी आज उद्या ब्लॉग नाही बनवणार. पण सांगतो गाईस, मी दुसऱ्या दिवशी उठलो ना ॲटोमॅटिक माझा फोन असा होतो, हाय हॅलो नमस्कार, आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एक हॅबिट झाली आता मला ब्लॉग करायची गाईस. मला असं वाटते की माझा एक पण दिवस असा नाही त्याला पाहिजे की मी ब्लॉग नाही बनवला. म्हणजे दिवसभरमध्ये पण मी ब्लॉग नाही बनवला ना गाईस, मी फक्त 1 तास पण काढला ना कुठल्या टॉपिकवर बनवू शकतो मी ब्लॉग. असं झालंय. बट अपलोड करणार मी, असं झालंय. सो असं झालंय म्हणजे की सिम्पल लँग्वेजमध्ये की मी एक पण दिवस असा सोडू नाही शकतो. मी असं जाऊ नाही सोडूच नाही शकतो. हाय मी माझ्या यानं प्रयत्न करत आहे, तुमचा सपोर्ट राहू द्या गाईस. आणि प्लीज माझ्या चुका सांगा की मी कुठल्या टॉपिकवर बनवू, काय माझी चुकी आहे, काय बोलण्यामध्ये सुधारणा करायची ते पण सांगा. सो प्लीज सांगा की. सो मित्रांनो मंडेचा ब्लॉग आपण इथे एंड करू आणि माझे केस कमेंटमध्ये नक्की सांगा किती वाढवले आहे मी केस. किती जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 6 महिने नाही 5 महिने तर कंप्लीट झाले आहे मला. केसच कापले नाही 5 महिन्यापासून. मला वाढवायचे तर काल मी शॅम्पू केले असतो त्यामुळे थोडे असे झाले, स्मूथ झाले केस. सो मित्रांनो मंडेचा ब्लॉग एंड करू आपण. तर मंडेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रेमाचा समजा. पण ते झोपली आहे, मी पण आता झोपतो. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट अँड बाय.